सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ। तर तुमचं प्रियालयस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगले विचार नक्कीच पूर्ण करतील ही स्वामीचरणी प्रार्थना। 24 जुलै 2025 रोजी गुरुवारी दीप अमावस्या आहे आणि दर्शन अमावस्येलाच आपण दीप अमावस्या सुद्धा म्हणतो। या दिवशी विशेषतः दिव्यांची पूजा केली जाते आणि ह्याच अमावस्याला आपण दिव्यांची अमावस्या असे सुद्धा म्हणतो। तर ह्या दिवशी आपण दिव्यांची पूजा कशा पद्धतीने करायची किंवा कणकेचे दिवे जे आपण घरामध्ये बनवून दिव्यांची पूजा करतो ते दिवे का बनवायचे ह्याच्या पाठीमागं काय कारण आहे की कणकेचे दिवे सुद्धा आपण त्या दिवशी लावायचे असतात। त्याच पद्धतीने आपल्या घरातल्या सर्व दिव्यांची सुद्धा आपण पूजा करायची। ती पूजा कशा पद्धतीने करायची, ह्या वेळेला दिव्यांना कोणते मंत्र म्हणायचे याविषयी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देणार आहे। तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। दीप अमावस्या, आता दिव्यांची अमावस्या, ह्याला सुद्धा दिव्यांची अमावस्या म्हणतात। हीच उद्या म्हणजे गुरुवारी आलेली आहे आणि गुरुवारी योगायोग असा की गुरुवारी सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे गुरुवारी गुरुपुष्प अमृताचा योग सुद्धा आलेला आहे। तर ह्या दिवशी काय असतं तर दर्शन अमावस्यालाच आपण दीप अमावस्या म्हणतो आणि ह्या दिवशी आपण दिव्यांची पूजा करतो। तर दिव्यांची पूजा ह्यासाठी केली जाते की त्या दिवशी म्हणजे त्या अमावस्याला चंद्र हा अगदी पृथ्वीच्या जवळ असतो आणि त्यावेळेला पूर्ण काळोख असा अमावस्या दिवशी जर जास्त प्रमाणात अंधार तर असतोच, पण ह्या अमावस्याला जास्त प्रमाणात खूप असा काळोख पडतो। सायंकाळच्या वेळेला खूप असा काळोख पडतो कारण चंद्र हा पृथ्वीच्या अगदी जवळ असतो। यासाठीच आपल्या घरामध्ये प्रकाश देणारा असतो तो म्हणजे दिवा असतो आणि हा दिवा आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा असाच प्रकाशित असतो। आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा पण अंधार असतो, जेव्हा पण आपल्याला प्रकाशाची गरज असते त्यावेळेला हेच दिवे आपल्या आयुष्यात सुद्धा प्रकाश आणत असतात। यासाठी आपण वर्षभर या दिव्यांना लावत असतो, आपल्या घरामध्ये दीपपूजन वगैरे करत असतो। त्याच पद्धतीने हा दिवस जो असतो दीप अमावस्या हा दिवस असतो तो दिव्यांजवळ त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो। या दिवशी आपण दिव्यांजवळ प्रार्थना करायची असते, दिव्यांची मनोभावी पूजा करायची असते की ज्याप्रमाणे दिवा आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश देत असतो त्याचप्रमाणे तो निरंकार आपल्या आयुष्यामध्ये पुढे सुद्धा प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश येऊ दे ह्यासाठी असा हा प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये काळोख जो असतो तो काळोख नाहीसा होऊन आपल्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त प्रकाश होऊ दे यासाठी आपण त्या दिवशी दिव्यांची मनोभावी पूजा करतो। तर आता मी तुम्हाला सांगते की दिव्यांची पूजा कशा पद्धतीने करायची। आपल्या घरामध्ये जे पण दिवे असतात, आपण दररोज जे देवांजवळ दिवे लावतो ते पण दिवे आणि आपल्या कानाकोपऱ्यातले दिवे, तुमच्या घरामध्ये जे पण सगळे दिवे असतील, पहिली गोष्ट म्हणजे तुटलेले दिवे जे असतात ते दिवे तुम्ही आधीच विसर्जन करा। तुटलेले दिवे आपल्याला घ्यायचे नाहीत। तुमच्या घरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये जे पण दिवे तुम्ही ठेवलेले असतात पूर्वीचे ते सर्व दिवे काढून घ्यायचे। त्या दिव्यांना आपण घासून पितांबरीने व्यवस्थित घासायची, गरम पाण्याने ते दिवे वगैरे धुवून घ्यायचे आणि त्यानंतर त्या दिव्यांची पूजा ही आपल्याला सकाळी जर नाही तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्हाला 12च्या पुढे ह्या दिव्यांची पूजा न करता तुम्हाला दिव्यांची पूजा ही सायंकाळच्या वेळेला करायची आहे। तुम्हाला 12च्या आत जर सकाळी दिव्यांची पूजा करण्यासाठी वेळ मिळाला तर तुम्ही 12च्या आत करून घ्या। तुम्हाला जर 12च्या आत जर दिव्यांची पूजा करण्यासाठी वेळ नाही मिळाला तर तुम्ही सायंकाळच्या वेळेलाच दिव्यांची पूजा करण्यासाठी घ्या। दुपारी दिव्यांची पूजा आपल्याला 12च्या पुढे करायची नाही, 6च्या पुढेच करायचे, 3 सांजेच्या वेळेला। तर तुमचे जे पण दिवे असतील घरातले ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे, आपल्याला गरम पाण्याने घासून वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे। आपल्या देवघराच्या समोरच एक लाल कलरचं कापड हांतरायचं, एक पाट घ्यायचा। आता तुमच्याकडे लाल कलरचं नसेल तर तुमच्याकडे दुसऱ्या कलरचं जे पण असेल ते तुम्ही हांतरलं तरी चालू शकते, फक्त काळा रंग सोडून आपल्याला कोणत्याही कलरचं कापड यूज करायचं आहे। काळा रंग कधी सुद्धा देवाचं कोणतं जरी आपण विधान करत असतो, देवांची जी पण पूजा करत असतो ना त्या पूजेमध्ये कधी सुद्धा काळ्या कलरचं वस्त्रांचा म्हणजे घ्यायचंच नाही, कधी सुद्धा वापर करायचाच नाही। एवढीच गोष्ट लक्षात ठेवा। तुमच्याकडे जे वस्त्र असेल ते तुम्ही हांतरलं तरी सुद्धा चालेल। शक्यतो तुमच्याकडे जर लाल कलरचं असेल तर सर्वात चांगली गोष्ट आहे। तुमच्याकडे छोटासा पाट असेल, चौरंग असेल, कोणती पण वस्तू असेल त्या वस्तूवर तुम्ही हे वस्त्र हांतरून घ्या। जे पण दिवे तुमच्या घरामध्ये असतील ते सर्व स्वच्छ करून घ्यायचे। अडगळीत पडलेले सुद्धा दिवे आपल्याला घ्यायचे आहेत ह्या दिवशी, कारण हे दिवे आपण पूर्वीपासून लावत आलेले असतो आणि ज्या वेळेला आपण नवीन घरात दिवे आणतो त्यावेळेला आपण आपले जुने दिवे असेच ठेवून देतो। त्याही दिव्यांनी आपल्या आयुष्यामध्ये असाच पूर्वीपासून प्रकाश आणलेला असतो, त्यामुळे त्या पण दिव्यांची आपल्याला पूजा ह्या दिवशी करायची आहे। पाटावरती वस्त्र हांतरल्यानंतर तुम्हाला काय करायचं तर जे पण दिवे असतील ते घासून वगैरे घेतलेले असणार, तुम्ही स्वच्छ पुसून वगैरे घ्यायचे। त्याच्यामध्ये नवीन वाती घालायचे, कापसाच्या ज्या पण वाती असतील त्या वाती आपल्याला नवीन त्या दिवशी घालायच्या आहेत। आणि त्यानंतर आपल्याला पाटावरती जेव्हा वस्त्र तुमच्याकडे समजा 5 दिवे असतील, 6 दिवे असतील त्याप्रमाणे तुम्हाला थोडेसे तांदूळ दुसरा दिवा ठेवायचा, म्हणजे प्रत्येक दिवा हा आपल्याला तांदळावरती ठेवायचा आहे।
त्यानंतर तुम्ही सर्व दिव्यांना हळदी कुंकू लावायचं, अक्षता वाहून घ्यायची आपल्याला. आणि त्यानंतर तुम्हाला एक छोटीशी सुपारी ठेवायची, म्हणजे गणपती स्थापना म्हणून त्या दिव्यांच्या पुढे आपल्याला ती सुपारी ठेवायची. त्या सुपारीला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या. तुमच्याकडे जर हराळी असेल तर हराळीची एखादी पेंडी वाहिली तरी चालेल, नसेल तर तुम्ही एखादं फुल वाहिलं तरी सुद्धा चालू शकतं लाल कलरचं. आणि तुमच्याकडे जेवढी फुलं असतील ती सर्व फुले, कोणत्याही रंगाची फुलं असू देत, ती सर्व फुले तुम्ही दिव्यांना पण अर्पण करायची आणि आपल्या देवघरातील देवांना सुद्धा आपल्याला अर्पण करायचे आहे. तर त्यानंतर काय करायचं, तर त्यानंतर तुमच्याकडे जर राईचं तेल असेल किंवा तिळाचं तेल असेल, या 2 तेलांपैकी तुम्ही एक तेल दिव्याला अर्पण करू शकता. म्हणजे थोडक्यात काय, तर त्याने तुम्ही दिवा लावू शकता. त्यानंतर तुमच्याकडे जर तूप असेल तर तुपाचा दिवा तुम्ही लावला तरी सुद्धा चालू शकता. तुपाचा दिवा लावणे त्या दिवशी खूप महत्त्वाचं असते, कारण हा दिवस फक्त आणि फक्त दिव्यांजवळ कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. आणि तूप हे खूप म्हणजे खूप शुद्ध असतं. गाईचं तूप तर खूप शुद्ध असतं, तुम्हाला माहीत आहे. तर तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही गाईच्या तुपाचा दिवा लावू शकता. नसेल तुम्हाला शक्य, तुमच्याजवळ जे तेल असेल त्या तेलाचा दिवा लावला तरी सुद्धा चालू शकतं. फक्त दिव्यांजवळ तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायची, तुम्हाला दिव्यांची पूजा करून. कारण ह्या दिव्याने आपल्या आयुष्यामध्ये, जसं आपल्या घरामध्ये जेव्हा पण बाहेर काळ पडतो बघा, त्यावेळेला आपल्या घरामध्ये प्रकाश देणारा फक्त आणि फक्त हा दिवाच असतो. त्यामुळे ह्या दिव्याने आपल्या आधीपासून आपल्या आयुष्यात प्रकाश दिला आणि पुढे सुद्धा हे दिवे आपल्या आयुष्यात नक्कीच प्रकाश देतील. आणि जेव्हा पण आपल्या घरामध्ये दिवा लावला जातो, दिवा प्रज्वलित केला जातो, त्यावेळेला घरामध्ये सुख, समाधान, शांती हे नक्कीच येते आणि घरामध्ये एक सकारात्मकता येते बघा. त्याच्यानंतर तुम्हाला हे माहिती आहे की आपण जेव्हा आपण कुठल्या पण महत्त्वाच्या कामाला सुरुवात करतो, त्यावेळेला आपण दीप प्रज्वलन करूनच त्या कामाला सुरुवात करतो. दिव्याचं आपल्या आयुष्यामध्ये खूप आणि खूप महत्त्वाचं स्थान आहे. आणि तुम्हाला ही पूजा तिन्हीसांच्या वेळेला तुम्ही शक्यतो करा, कारण तिन्हीसांच्या वेळेला लक्ष्मी यायची वेळ असते. तर 7-7:30च्या दरम्यान तुम्ही पूजा केली तरी चालत होते. त्यानंतर तुम्हाला हे दिवे प्रज्वलित करायचे, म्हणजे दिवे लावून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही दिव्यांची घरामध्ये सोप्या पद्धतीने पूजा करू शकता. आणि ह्या दिव्यांना तुम्हाला तुमच्या देवांना किंवा ह्या दिव्यांना सुद्धा तुम्हाला त्या दिवशी नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्हाला भाजी चपातीचा नैवेद्य दाखवणं शक्य नाही झाले तर तुम्ही साध्या दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालू शकतो. पण ह्या दिवशी तुम्ही जेवणाचा देवांना आणि देवघरातील देवांना नक्कीच नैवेद्य दाखवा. त्याच्यानंतर तुम्हाला हा दिव्यांची पूजा कशा पद्धतीने करायची हे मी तुम्हाला सांगितलं. दिव्यांना अगदी दिव्यांजवळ तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा, दिव्यांना नमस्कार करायचा, दिव्यांजवळ प्रार्थना सुद्धा आपल्याला करायची. ती प्रार्थना मी तुम्हाला नंतर सांगते. तर आता मी तुम्हाला कणकीचे दिवे का बनवायचे घरामध्ये, दीप अमावस्ये दिवशी आपण कणकीचे दिवे का बनवू शकतो याविषयी सांगते. ज्या व्यक्तींना अपत्य होत नाही, म्हणजे ज्या स्त्रियांना बाळ होत नाही, त्या स्त्रियांनी किंवा ज्या स्त्रिया ह्या सौभाग्यासाठी व्रत करतात, त्या स्त्रियांनी हे दिवे आपल्या घरामध्ये बनवू शकता. किंवा एखाद्याच्या घरामध्ये जर पितृदोष असेल किंवा खूप अडचणी समस्या असतील, त्या व्यक्तीने सुद्धा आपल्या घरामध्ये आपल्या घरातील सुख समाधानासाठी सुद्धा हे कणकेचे दिवे दीप अमावस्ये दिवशी बनवू शकता. तर कणकेचे दिवे आपल्याला 11 किंवा 7 बनवायचे आणि हे दिवे आपल्या देवघरातील देवाजवळ आपल्याला हे कणकेचे दिवे लावायचे आहेत. आणि तुम्हाला सर्वांना मी मगाशी पण म्हटलं की हा दिवस जो असतो, दीप अमावस्या हा दिवस जो असतो, तो दिव्यांजवळ कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. तर तुम्हाला अजून एक सांगते की तुमच्या घराच्या बाहेर जो हुंबरा असतो, त्या हुंबऱ्यांची सुद्धा आपल्याला त्या दिवशी पूजा करून घ्यायची आहे. तुम्हाला हुंबऱ्यावर हळदीचं लेपन ही करून घ्यायचं आहे, कारण त्या दिवशी गुरुपुष्प अमृत सुद्धा आहे. आणि तुम्हाला दररोज जरी आपल्याला हुंबऱ्यांचा हळद लावून लेपन करून जर पूजा करणे शक्य होत नसेल तर तुम्हाला गुरुवारी ही पूजा चुकवायची नाही. त्यानंतर तिन्हीसांच्या वेळेला आपल्याला हुंबऱ्याच्या बाहेर सुद्धा 2 दिवे लावायचे आहेत. साईडला तुमच्या घरामध्ये जी तुळस असते त्या तुळशीला सुद्धा आपल्याला ह्या दिवशी न चुकता दिवा लावायचा आहे. म्हणजे तुम्हाला ज्या ज्या जागी शक्य होईल त्या जागी आपल्याला दीप प्रज्वलन करायचं आहे, पण त्या आपल्याला लावायच्याच आहे. कारण हा दीपोत्सव असतो, म्हणजे दिव्यांची पूजा करण्याचा दिवस असतो. आणि जेवढे दिवे तुम्हाला लावणं शक्य होईल तेवढे तुम्ही दिवे लावा. तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच प्रकाश निर्माण होईल. ह्या दिवे तुमच्या आयुष्यामध्ये प्रकाश घेऊनच येतील. तर त्यानंतर हे कणकेचे दिवे बनवल्यानंतर आपल्याला हे आपल्या देवघरातील देवांसमोर हे 7 किंवा 11 तुम्हाला दिवे बनवून लावायचे आहेत. तुमच्या देवाजवळ जर जागा नसेल तुम्ही साईडला ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल. त्यानंतर सुद्धा ह्या दिव्यांच्या, आता तुम्हाला म्हटलं की कृतज्ञता व्यक्त करायची म्हणजे दिव्यांजवळ आपल्याला प्रार्थना करायची. तर आपल्याला मंत्र कोणता म्हणायचा या दिवशी, तर मंत्र आपला हा विषय मी तुम्हाला सांगते. शुभम करोती कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुं बुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्ते. हा मंत्र आपल्याला दिव्यांजवळ म्हणायचा आहे. हा दिवस दिव्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. तुम्ही दिव्यांजवळ नक्की मनापासून प्रार्थना करा की तुमच्या आयुष्यामध्ये जो पण अंधार आहे तो नाहीसा होऊन तुमच्या आयुष्यामध्ये नुसता प्रकाश निर्माण होईल. अगदी मनापासून तुम्ही दिव्यांची या दिवशी नक्कीच पूजा करा. तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दिव्यांची पूजा कशी करायची किंवा कणकेचे दिवे आपण बनवून का लावायचे, दिव्यांना कोणता मंत्र म्हणायचा याविषयी थोडक्यातच माहिती सांगितली. तर तुम्ही अशा पद्धतीने दीप अमावस्ये दिवशी दीप अमावस्या ही अशा पद्धतीने नक्कीच साजरी करा. आणि तुम्हाला जेवढे शक्य होईल ना तेवढे दिवे तुमच्या घरामध्ये नक्कीच लावा.
तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.